Hello dear student, today we are going to learn pillars of democracy. Democracy means लोकशाही, okay, and pillars means स्तंभ. याचा अर्थ होतोय लोकशाहीचे स्तंभ. Okay. First of all, I would like to tell you some information of Babasaheb Ambedkar. Ambedkar's biography. Okay, let's start. Dr. Babasaheb Ambedkar was born on 14 April 1891 in the town and military cantonment of Moa, now Dr. Ambedkar Nagar in the मध्य प्रदेश. इथे काय सांगितलं, त्यांचा जन्म हा 14 एप्रिल 1891 मध्ये झालेला. कुठे? टाउनमध्ये, मिलिटरी, आणि ते गाव कुठं होतं? मोवा मधील, मध्य प्रदेशमधील मोवा. आणि ॲक्च्युअल आता त्याला तिथे नाव दिलं आहे डॉक्टर आंबेडकर नगर. ओके. ही गॉट हिज डिग्री फ्रॉम द एल्फिन्स्टन कॉलेज मुंबई. आणि त्यांनी त्यांची डिग्री कुठून घेतली? एल्फिन्स्टन कॉलेज, मुंबईमधल्या एल्फिन्स्टन कॉलेजमधनं त्यांनी डिग्री घेतली. ठीक आहे. ही सबस्पेशली obtained the doctorate from the Columbia University and USA and London School of Economics. आणि डॉक्टरेट ही पदवी कुठनं घेतली? कोलंबिया युनिव्हर्सिटी, US and लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधनं. ठीक आहे. He was also assigned the big and challenges talk of the forming of Constitution of India. Constitution means होतं राज्यघटना. ओके. इन द कॅपॅसिटी ऑफ चेअरमॅन ऑफ द ड्राफ्टिंग कमिटी. आणि त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार सुद्धा म्हटले जाते, हे माहितीच असेल. आणि इथे सांगितलंय की त्यांना वेल एज्युकेटेड असल्यामुळे त्यांना राज्यघटना लिहिण्याची जिम्मेदारी दिली. ती त्यांनी खूप चांगल्या प्रकारे लिहिली. त्यामुळे ही वॉज अवॉर्डेड द भारत रत्न पोस्टमसली फॉर हिज डेडिकेशन अँड कमिटमेंट फॉर द वेलफेअर ऑफ अवर कंट्री. आणि त्यांना त्या कामासाठी काय मिळालं होतं? भारतरत्न अवॉर्ड मिळाला. ठीक आहे. आणि हे सर्व त्यांनी राज्यघटना लिहिली ती लोकांच्या चांगलं वेलफेअर म्हणजे कंट्रीसाठी, आपल्या कंट्री ऑफ अवर कंट्री किंवा अवर पीपलसाठी खूप चांगलं वेलफेअर काम केलं, खूप चांगलं काम केलं. ठीक आहे. आता नेक्स्ट बघूया. Dr. Babasaheb Ambedkar has laid emphasis of value of liberty, equality and fraternity. आणि इथे बघा, त्यांनी 3 प्रिन्सिपल्स सांगितले. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरनी तीन मूल्य सांगितले. ते कुठले कुठले आहे? लिबर्टी मीन्स स्वातंत्र्यता, फ्रीडम. ओके. अँड इक्वॅलिटी मीन्स समानता. अँड फ्रॅटर्निटी मीन्स इथे आन्सर याचं होतं की अ सेन्स ऑफ कॉमन ब्रदरहूड. ओके. फ्रॅटर्निटी मीन्स अ सेन्स ऑफ कॉमन ब्रदरहूड. हे इम्पॉर्टन्स पॉईंट्स आहे. लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी. फ्रॅटर्निटी मीन्स आपला बंधुभाव असतो तो. आणि लिबर्टी मीन्स स्वातंत्र्यता, इक्वॅलिटी म्हणजे समानता. हे 3 मूल्य सांगितले आपल्याला. अकॉर्डिंग टू हिम दिस प्रिन्सिपल विल मेक इंडिया अ स्ट्रॉंग नेशन. आणि त्यापासून या जर प्रिन्सिपल, या 3 मूल्याचा जर आपण यूज केलं तर आपलं इंडिया काय बनू शकतो? स्ट्रॉंग बनतोय. ही ओपिनियन that hero worship is a sure road a degradation and to eventual dictatorship and the collapse of a nation. बघा, इथे काय सांगितले की सपोज जर हिरो वर्शिप, एखादी लिडरशिप, आपण म्हणूया कुठलं लिडरशिप एका व्यक्तीकडे असेल. इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथे आपल्याला
एक ओपिनियन दिलाय की त्यांच्या मतानुसार सपोज जर एकाच्या हातात लिडरशिप असेल किंवा सत्ता असेल एकाच्या हातात, तर त्यामुळे काय होतं, डिग्रेडेशन होतं. मीन्स आपले जी भारताची आहे ती अप्रगत होत जातं, म्हणजे नुकसान होत जाते, हे सांगण्याचा प्रयत्न केला त्यांनी. त्यांच्या मते इव्हॉल्युशन डिक्टेटरशिप द कोलॅप्स ऑफ अ नेशन. आणि इथे हे सांगितले की त्यांनी तुम्ही इथे टेक्स्टबुक यूज करा, इथे थोडं क्लिअर दिसत नाही त्यामुळे टेक्स्टबुक यूज करा इथे, ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला तिथे क्लिअर दिसून जाईल. मी पण इथे टेक्स्टबुक यूज करून तुम्हाला रीड करून राहिली, इथे क्लिअर दिसत आहे. ओके, बघा इथे हे एक PDF मधलं स्क्रीनशॉट आहे, पण कट केल्यामुळे इथे ते ब्लर आलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही हा लेसन ऐकताना टेक्स्टबुक यूज करा. ओके, इथे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की जर सत्ता जर एकाच्या हातात राहिली तर काय होतं, डिग्रेडेशन होतं, म्हणजे अप्रगतशील मार्गाने जातो आपण. सपोज जर तीच जर सत्ता लोकशाही मार्गाने असेल, म्हणजे लोकांच्या हाती असेल, तर त्यामुळे काय होतं, प्रगत होत जातो, हे सांगितले इथे. ठीक आहे, लेट्स स्टार्ट. पिलर्स ऑफ डेमोक्रेसी, लोकशाहीचे स्तंभ. म्हणजे इथे त्यांनी समर्थन केलंय कशाचं, लोकशाहीचं, त्याचे मूल्य तत्व सर्व सांगितले, काय त्याचा फायदा काय होतो आपल्याला डेमोक्रेसीचा, हे सर्व सांगितले. ठीक आहे, बघूया आपण पॅराग्राफ. लेट्स स्टार्ट. पिलर्स ऑफ डेमोक्रेसी. If we wish to maintain democracy, not merely in form but also in fact, what must we do? इथे सांगितले डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही होतं, हे लक्षात ठेवा, मोस्ट इम्पॉर्टंट. डेमोक्रेसी म्हणजे काय होतं, लोकशाही. ओके, डेमोक्रेसी ही तात्विक स्वरूपात न राहता वस्तुस्थितीत यावी, वास्तविक आली पाहिजे, अशी आपली इच्छा असेल तर त्यासाठी आपल्याला काय करायला हवं. याचा अर्थ काय होता, इफ वी विश टू मेंटेन डेमोक्रेसी नॉट मेअरली इन फॉर्म बट आल्सो इन फॅक्ट, व्हॉट मस्ट वी डू. म्हणजे डेमोक्रेसी ही तात्विक स्वरूपात म्हणजे लेखी स्वरूपात असणे, त्याला वास्तविक न आणणे. सपोज एखादा आपण स्वप्न पाहत असतो पण ते करत नाही, त्याला काही अर्थ असते का, नसते. म्हणून इथे सांगितले तशाच पद्धतीने आंबेडकरांनी की जर डेमोक्रेसी ही तात्विक स्वरूपात न राहता, म्हणजे स्वप्नात न ठेवता वस्तुस्थितीत आणणे, म्हणजे ते स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे, म्हणजे वस्तुस्थितीत आणायला हवी आहे. आणि त्यासाठी आपण काय करायला हवं आहे, हा प्रश्न आपल्याला केलेला आहे. ठीक आहे, बघूया. द फर्स्ट thing in my judgment we must do is to hold fast to constitutional method of achieving our social and economic object. इथे त्यांनी आपला ओपिनियन सांगितलंय, कुणी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितले की त्यांच्या मते, म्हणजे माझ्या मते म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांच्या मते, सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टे साध्य करायची असेल, ओके, तर घटनात्मक पद्धतीचा अवलंब करायला हवाय. इथे बघा, कॉन्स्टिट्यूशनल म्हणजे काय होतं, घटनात्मक. ओके, मी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हा वर्ड सांगितला होता, म्हणजे भारताची राज्यघटना. ओके, इथे कॉन्स्टिट्यूशनल मीन्स काय होतं, राज्यघटना. ठीक आहे, तर इथे सांगितले की सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्ट साध्य करायची असेल तर घटनात्मक जी पद्धत आहे ती त्वरित लवकरात लवकर अवलंब करणे आवश्यक आहे, हा सांगण्याचा प्रयत्न केलाय. कुणी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं मत सांगितलं, त्यांचं जजमेंट सांगितलंय. ओके, when there was no way left for the constitutional method for achieving economics and social objects, there was great deal of justification for unconstitutional method. बघा, इथे त्यांनी त्याच्या अपोजिट सांगितले, आधीचं सांगितले, जेव्हा घटनात्मक मार्ग नव्हता, म्हणजे आधी घटनात्मक मार्ग नसेल, यांनी जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा घटनात्मक जे लिहिलं नव्हतं, त्याच्या आधी सांगितलं, जेव्हा घटनात्मक मार्ग नव्हता तेव्हा सामाजिक आणि आर्थिक घटनाबाह्य पद्धतीचा मोठ्या प्रमाणात समर्थन केलं जात होतं.
पण बघा तेव्हा काय व्हायचं, घटनात्मक मार्ग नव्हता, त्याच्यामुळे काय व्हायचं, घटना बाह्य म्हणजे घटनेच्या बाहेर जी पद्धत असायची ती मोठ्या प्रमाणात वापर होत होता, हे सांगितलं इथे. ओके, but where constitutional method are open, there can be no justification for this unconstitutional method. This method are nothing but the grammar of anarchy, and the sooner they are abandoned the better for us. आणि इथे बघा ग्रामर अनार्सीचा अर्थ काय होतं, अनार्ची a state of the disorder due to the absence of non-recognition of controlling system. म्हणजे इथे होतं अराजकता, म्हणजे एक प्रकारचं फ्रॉड म्हणूया, ठीक आहे, फ्रॉड म्हटलं इथे, ठीक आहे. घटनाबाह्य ही पद अराजकतेची परिस्थिती निर्माण करतात. इथे काय सांगितलंय, जी घटना आधी काय वापरायची, घटनात्मक जी पद्धत होती ती नव्हती, ठीक आहे, त्याच्यामुळे घटनाबाह्य पद्धतीचा अवलंब फार जास्त प्रमाणात यूज केला जात होता. बघा हा लेसन आहे, हा थोडा कठीण आहे, पण थोडा समजून घेणं आवश्यक आहे, ठीक आहे. घटनाबाह्य आधी पद्धत होती त्याच्यामुळे जास्त वापर होत होता, पण घटनाबाह्य पद्धत ही अराजकतेची परिस्थिती निर्माण करते. अराजकतेची मी एक प्रकारची इनबॅलन्स, डाऊटफुल, एक प्रकारचा फ्रॉडनेस यूज होतं, त्याच्यामुळे एक प्रकारचं बॅलन्स व्यवस्थित कंट्रोलिंग राहत नाही त्याच्यावर, हे सांगितले. जर घटनाबाह्य पद्धती आधी वापरत होती, जर आता जर ती यूज केली आपण, तर काय होतं, अराजकतेची परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे तितक्या प्रमाणात का होईना आपल्यासाठी ते चांगलं आहे. कशासाठी, जर आपण घटनात्मक पद्धत यूज केलं तर, ठीक आहे. घटनात्मक पद्धत यूज करणं खूप महत्वाचं. घटनाबाह्य पद्धत यूज आधी होत होती, पण त्याच्यामुळे अराजकतेची परिस्थिती निर्माण, म्हणून घटनात्मक परिस्थितीचा लवकरात लवकर अवलंब करणं आवश्यक आहे, आणि ते आवश्यक झाल्यामुळे ते आपल्यासाठी खूप चांगलं आहे, हे सांगितलं इथे. ओके, बेटर फॉर अस. The second thing we must do is to observe the caution which John Stuart Mill has given to all who are interested in the maintenance of democracy, namely not to lie their liberties at the feet of even a great man, or to trust him with the power which enable him to support their institutions. बघा इथे काय सांगितले, की कोणी व्यक्ती किती महान असो, इथे एक प्रकारे द सेकंड थिंग, दुसरी महत्वाची गोष्ट कुठली आहे, की आपण ज्या गोष्टीकडे, कुठल्या गोष्टीकडे लक्ष द्यायचे, बघा जॉन स्टुअर्ट मिल, हे लाईन अंडरलाईन करा. जॉन स्टुअर्ट मिल आहे, त्यांनी आपल्याला एक महत्वपूर्ण इंटरेस्टेड एक इम्पॉर्टन्स सांगितलंय, कशाचं, डेमोक्रेसी आपण यूज केलं पाहिजे. त्यांनी जॉन स्टुअर्ट मिल यांनी सांगितले, की आपल्याला खूप ऑब्झर्व करणं, कशावर, लोकशाहीवर ऑब्झर्व करणं खूप महत्वाचं, असं कोणी सांगितलंय, जॉन स्टुअर्ट मिल यांनी. त्यांनी इम्पॉर्टन्स सांगितलंय कशाचे, डेमोक्रेसीचे. ओके, नेमली टू lie their liberties at the feet of the even a great man, or to trust him with a power which enabled him to subvert their institutions. इथे म्हटलंय की आधी तर इथे सांगितले की दुसरी महत्वाची गोष्ट म्हटलं आपल्याला काय ऑब्झर्व करणं महत्वाचं आहे, की डेमोक्रेसी ही ऑब्झर्व करणं खूप महत्वाचं, असं कोणी सांगितलं, जॉन स्टुअर्ट मिल यांनी सांगितलं, ठीक आहे. आणि सेकंड पॉईंट, त्यांनी का बरं डेमोक्रेसी कशा पद्धतीने आवश्यक आहे ते सांगितलं. कोणी व्यक्ती कितीही महान असो, तिच्या चरणी आपले स्वातंत्र्य गहाण ठेवणे, किंवा आपल्या संस्थांना विस्थापित किंवा नष्ट करण्याचा बाळगणे, म्हणजे आपले जीवन हे देशातल्या सेवेसाठी, थोर व्यक्तीसाठी कृतज्ञता बाळगणे, किंवा काही गैर नाही,
हे सांगितलं इथे बघा. देर इज नथिंग रॉंग टू ग्रेटफुल टू ग्रेट मॅन हू रेंडर्ड टू लाईफ लॉंग सर्व्हिस टू अवर कंट्री. इथे बघा कुणी व्यक्ती कितीही महान असो, आता सपोज कुणी राजा असेल, कुणी एक प्राईम मिनिस्टर असो, किती महान असो, पण त्याच्यासाठी त्याचे बघा पॉवर ऑफ विच इथे सांगितले की किती महान असो तिच्या चरणी आपले स्वातंत्र्य गहाण न ठेवायला. आता सपोज प्राईम मिनिस्टर आहे, आता आपले स्वातंत्र्य चीनच्या चरणी देऊन देईल का? असं नसते. म्हणून स्वाभिमान हा खूप इम्पॉर्टन्स आहे हे सांगितले आहे. कृतज्ञतेपेक्षा म्हणजे आपल्या संस्थांना नष्ट करून टाकणे हे इम्पॉर्टन्स नाही आहे, किंवा जीवन हे देशाच्या कोणी आपल्या देशासाठी आपलं बघा इथे सांगितले पॉवर्स अनेबल हिम टू सबवर्ट देअर इन्स्टिट्यूशन्स. देअर इज नथिंग रॉंग बिईंग ग्रेटफुल टू ग्रेट मॅन हू हॅव रेंडर्ड लाईफ लॉंग सर्व्हिस टू द कंट्री. इथे काय म्हटलं की सपोज एखाद्या व्यक्तीने आपल्या देशासाठी देशाच्या सेवेसाठी जर काम केले असेल त्याच्यासाठी कृतज्ञता बाळगणे ठीक आहे. जर आपण त्याच्यासाठी आभार मानत असेल ते मानलेच पाहिजे. सपोज आता महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज असे भरपूर असे देशाच्या सेवेसाठी त्यांनी काम केले. त्यांच्यासाठी जर आपण कृतज्ञता बाळगले, त्यांच्यासाठी जर आभार मानले तर ठीक आहे. बट इथे सांगितलंय बघा, बट देअर आर लिमिट्स टू ग्रेटनेसफुल. पण हा ग्रेटनेसफुल कृतज्ञतेला सुद्धा काय आहे, लिमिट आहे, मर्यादा आहे हे सांगितले. ॲज हॅज बीन वेल सेड बाय द Irish patriot Daniel O'Connell, no man can be grateful at the cost of his honor. No woman can be grateful at the cost of her chastity, and no nation can be grateful at the cost of its liberty. इथे बघा खूप खूप छान असं खूप सुंदर असं एक्झाम्पल दिलंय कुणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. इथे पॅट्रियट मीन्स एक प्रकारचे इरिशचे पॅट्रियट म्हणजे देशभक्त. इरिशचे देशभक्त कोण होते, अंडरलाईन करा, हे इरिश पॅट्रियट डॅनियल ओकॉनर. हे लाईन अंडरलाईन करा. अँड नो मॅन ते सांगितले नो मॅन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हिज ऑनर. इथे म्हटलं आहे की कोणत्याही व्यक्तीसाठी त्याच्या स्वाभिमानापेक्षा कृतज्ञतेचे मूल्य अधिक असू शकत नाही. म्हणजे कोणत्याही व्यक्तीला स्वाभिमान महत्वाचा आहे त्याच्या कृतज्ञतेपेक्षा. कृतज्ञ म्हणजे हा कठीण वाटतंय शब्द, पण त्याचा अर्थ होतो ग्रेटफुल म्हणजे आभार, हे महत्वाचं आहे. आभार म्हणजे कृतज्ञता म्हणू आपण, ठीक आहे. म्हणजे कुठल्याही व्यक्तीसाठी त्याच्या स्वाभिमानापेक्षा कुठलेही कृतज्ञतेचे मूल्य अधिक असू शकत नाही, किंवा जास्त त्याला व्हॅल्यू असू शकत नाही त्याच्या स्वाभिमानापेक्षा. इथे एका व्यक्तीसाठी सांगितलंय. आणि सेकंड बघा डॅनियलनी काय सांगितलं, नो वुमन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हर चॅरिटी. इथे सांगितलंय कुठल्याही एका स्त्रीसाठी तिच्या पावित्र्यापेक्षा कुठली कृतज्ञता ही जास्त असू शकत नाही. म्हणजे कृतज्ञतेला जास्त व्हॅल्यू असू शकत नाही. इथे सांगितलं जसं एका व्यक्तीसाठी सांगितलं, एका व्यक्तीसाठी जसं त्याच्या स्वाभिमानापेक्षा त्याची कृतज्ञतेला त्यांनी व्हॅल्यू नाही देऊ शकत नाही, तशा व्हॅल्यू असू शकत नाही, अधिक असू शकत नाही. तशा पद्धतीने ते स्त्री बद्दल सांगितले. जर एखाद्या स्त्रीला तिच्या पावित्र्यापेक्षा तिचा जे ग्रेटफुल आहे म्हणजे कृतज्ञता जास्त अधिक असू शकत नाही, कृतज्ञतेचे मूल्य अधिक असू शकत नाही, हा होतो, ठीक आहे. आणि थर्ड पॉइंट काय सांगितलं, नो नेशन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ दिस लिबर्टी. आणि कुठल्याही देशासाठी, कुठल्याही राष्ट्रासाठी, ओके, कुठल्याही राष्ट्रासाठी त्याच्या स्वातंत्र्यापेक्षा कृतज्ञता ही मूल्य नाही, कृतज्ञतेचे मूल्य अधिक असू शकत नाही. बघा 3 पॉइंट सांगितले इथे. व्यक्ती, एक मॅन बद्दल सांगितले, एक वुमन बद्दल सांगितलं, आणि थर्ड नेशन बद्दल सांगितले. 3 पॉइंट सांगितले आणि तिघामध्ये कृतज्ञता ही अधिक, कृतज्ञतेचे मूल्य अधिक राहू शकत नाही. बघा मॅनला
त्याच्या स्वाभिमानापेक्षा कृतज्ञ इम्पॉर्टन्स नाही आहे, आणि वुमनला तिच्या पावित्र्यापेक्षा कृतज्ञतेला अधिक मूल्य नाही दिलं तिने, अधिक इम्पॉर्टन्स नाही दिलं. आणि इथे नेशनला फ्रीडमसाठी, ओके, नेशनला फ्रीडम पेक्षा दुसरं कुठलंही कृतज्ञतेचं मूल्य असू शकत नाही, म्हणजे कुठलंही कृतज्ञतेचं इम्पॉर्टन्स असू शकत नाही फ्रीडम पेक्षा. नेशनला काय इम्पॉर्टन्स आहे? फ्रीडम. वुमनला काय इम्पॉर्टन्स आहे? पवित्रता. आणि मॅनला काय इम्पॉर्टन्स? स्वाभिमान. हे 3 इम्पॉर्टन्स पॉइंट लक्षात ठेवा. ओके. द caution is far more necessary in case of India than is the case of any other country. आणि भारतापेक्षा दुसऱ्या जर ह्या गोष्टी ह्या इम्पॉर्टन्स आहे, 3 गोष्टी हे सांगितलं की ह्या 3 गोष्टी इतर कंट्रीपेक्षा भारताला खूप इम्पॉर्टन्स आहे, कारण भारतात ह्या 3ही गोष्टीला खूप इम्पॉर्टन्स दिले जाते. पवित्रता अँड स्वाभिमान अँड फ्रीडम, ह्या 3 गोष्टी खूप इम्पॉर्टन्स आहे हे सांगितलंय. भक्ती और व्हॉट फॉर इन इंडिया, भक्ती और व्हॉट they may be called the path of the devotion or hero worship plays a part in its political in unequal in magnitude by the part in place in the politics of any other country in the world. बघा इथे सांगितलंय की बघा आपण हिरो वर्शिपचा आधी जेव्हा स्टार्टिंगचं समरीची स्टार्टिंग व्हायच्या आधी तिथे हिरो वर्शिप, ते इथे सांगितले की एखाद्या व्यक्तीला खूप श्रेष्ठ मानून घेणे, त्याची पूजा करणे, ते राजकारणामध्ये इम्पॉर्टन्स नाही. सपोज आपण लोकशाहीमध्ये मानू शकतो, ठीक आहे, पण तिथे पॉलिटिक्समध्ये इथे म्हटलंय की एखाद्या व्यक्तीला हिरो वर्शिप म्हणून देणे, लीडर मानणे, त्याची पूजा करणे हे इम्पॉर्टन्स नाही, त्याला व्हॅल्यू देणे इम्पॉर्टन्स नाही हे सांगितलंय. आणि भक्ती म्हणजे आपण एक प्रकारे त्याला पूजनीय करणे, जसं देवाला आपण एक देव असतो त्याला पूजनीय करतो, त्याचं मान्य करतो, त्याचे मूल्य आपण मानतो. पण एखाद्या राजकारणामध्ये इथे सांगितले त्याची पूजा करणे, त्याचं एकाच व्यक्तीला मान्यता देणे हे इम्पॉर्टन्स नाही. इथे लोकशाही, डेमोक्रेसी इम्पॉर्टन्स आहे, लोकशाहीला महत्व दिलं आहे सांगितलंय. भक्ती in religion may be road to the salvation of the soul. आणि हे सांगितले की भक्ती हे काय आहे? भक्ती एक फक्त आपल्या आत्म्याला शांती देऊ शकतो किंवा मुक्ती. सॅल्वेशन मीन्स मुक्ती होतं. हे भक्ती काय असते? फक्त आपल्या आत्म्याला मुक्ती देण्याचं काम करते हे सांगितले ते. ओके. But in politics, bhakti or hero worship is the sure road to degradation and to invental dictatorship. इथे काय म्हटलंय बघा. आणि जर पॉलिटिक्स मध्ये आपण जर एखाद्या व्यक्तीला खूप मानलं, त्याचं जर भक्ती केली, खूप पूजा केली, तर तिथं काय निर्माण होतं? अप्रगती निर्माण होतं. आणि डिक्टेटरशिप मीन्स हुकुमशाही निर्माण होतं. जर एखाद्या व्यक्तीला खूप व्हॅल्यू दिलं, खूप भाव दिला, तर काय होतं? तिथं अप्रगती आणि हुकुमशाही निर्माण होतं हे सांगितलंय तिथे. इथे पॉलिटिक्स मध्ये सांगितलं. पॉलिटिक्स मध्ये जर तसं भक्ती यूज केली तर तिथे एक प्रकारचं फ्रॉडनेस यूज होतं, डिक्टेटरशिप यूज होतं, निर्माण होतं हे सांगितलं. ऑन द 26th of January 1950 we are going to enter into the life of the contradictions. बघा इथे काय म्हटलंय? आपण कधी विरोधाभासमध्ये गेलो, कधी 26 जानेवारी 1950 आपण कुठे एंटर केलं? एखाद्या जीवनाच्या विरोधाभासात एंटर केले. इन द पॉलिटिक्स वी विल हॅव इक्वॅलिटी, इन द सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ वी विल हॅव इनइक्वॅलिटी. इथे काय म्हटलंय की पॉलिटिक्स मध्ये इक्वॅलिटी ठीक आहे, मानूया, पण सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये अनइक्वॅलिटी निर्माण होत असतं. अनइक्वॅलिटी म्हणजे आपण म्हणूया
उच्च निश्चितता अशा पद्धतीच्या खूप वाईट असे घटक निर्माण होत असते. उच्च निश्चितता, जाती प्रथा अशा वेगवेगळ्या सामाजिक आर्थिक घटकामध्ये निर्माण होत असते अशा प्रकारे. बट पॉलिटिक्स मध्ये इक्वॅलिटी ठीक आहे. In politics we will be recognize the principle of one man one vote and the one vote and one value. इथे काय म्हटलंय, इन पॉलिटिक्स वी विल बी रिकॉग्नाइज. पॉलिटिकल्स मध्ये हे प्रिन्सिपल इम्पॉर्टन्स आहे, रिकॉग्नाइज करू शकतो आपण एक एक व्यक्ती आणि एक वोट. बट सोशल आणि इकॉनॉमिक्स लाईफ मध्ये वन वोट आणि वन व्हॅल्यू हे इम्पॉर्टन्स आहे, हे सांगितलंय. बघा याच्या अपोजिट आहे, पॉलिटिक्स मध्ये वन मॅन वन वोट हे असते, पण जेव्हा सोशल आणि इकॉनॉमिक्स लाईफ मध्ये काय होतं, त्याचं अपोजिट होऊन जातं, वन वोट वन मॅन होऊन जातं. ठीक आहे, एका व्यक्तीचं एकच मत असतो. पण इथे बघा, इन अवर सोशल इकॉनॉमिक्स लाईफ वी शॅल बाय रिझन ऑफ अवर सोशल अँड इकॉनॉमिक स्ट्रक्चर कंटिन्यू टू डिने द प्रिन्सिपल ऑफ द मॅन ऑफ व्हॅल्यू वन व्हॅल्यू. बघा इथे म्हटलंय की आपली जी सामाजिक आणि आर्थिक जे स्ट्रक्चर असतं, ठीक आहे, ते जर आपण त्याच्यामध्ये जर कंटिन्यूली हे प्रिन्सिपल डिने केलं, म्हणजे नाकारत गेलं, डिने मीन्स नाकारत गेलं की ही समानता असते, समानते प्रत्येक ठिकाणी ही समानता इम्पॉर्टन्स असते, हे जर आपण नाकारत गेलं तर काय होईल बघा. लाईफ ऑफ contradictions, how long shall we continue deny equality in the social and economic life. जर किती वर्ष जर किती आपण प्रयत्न केला, किती वर्ष सपोज जर समानतेला प्रत्येक ठिकाणी समानता हे जर नाकारत गेलो, सामाजिक किंवा सामाजिक मध्ये किंवा आर्थिक परिस्थितीत जर समानता असते, आपण इथे सामाजिकते असू शकते समानता आणि आर्थिक समान, हे जर डिने करत गेलो, हे नाकारत गेलो तर काय होईल बघा. इफ वी कंटिन्यू टू डिने फॉर लॉंग, जर आपण असंच हे खूप वर्ष जर नाकारत गेलो तर वी विल डू सो ओनली बाय पुटिंग द पॉलिटिकल डेमोक्रेसी इन पेरिल. बघा जर काय होईल, जर प्रत्येक ठिकाणी समानता असते हे जर आपण नाकारत गेलो तर काय होतं, वी विल डू सो ओनली पुटिंग अवर पॉलिटिकल डेमोक्रेसी इन पेरिल. पेरिल मीन डेंजर, रिक्स होईल. जर आपण प्रत्येक गोष्टीत नाकारत गेलो की समानता नाहीये, इथे समानता नाही, तिथे स्त्री पुरुष समानता नाही, असं जर नाकारत गेलं तर काय, आपली जी राजकीय जी लोकशाही आहे ती काय होत जाईल, डेंजरस होत जाईल. डेंजरस मीन्स एक प्रकारची रिक्स होत जाईल, त्याच्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स क्रिएट होत जाईल. बघा आता आपण प्रत्येक ठिकाणी स्त्री पुरुष असमानता मानल्या जाते, प्रत्येक ठिकाणी असते असं, स्त्रियांना पुरुषांना याच्यामध्ये भेदभाव केला जातो. हा जर भेदभाव करत राहिलो, हा जर भेदभाव असाच चालू राहिला तर काय होईल, पॉलिटिकल डेमोक्रेसी मध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट होईल. ते आपले जे राजकीय जी लोकशाही आपली चालत आहे त्याच्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स क्रिएट होत जाईल, काही ना काही कुठलेही प्रॉब्लेम क्रिएट होत जाईल. आता सपोज सामाजिक आर्थिक राजकीय कुठलेही प्रॉब्लेम असे एक प्रकार अराजकता निर्माण होईल, त्याच्यामध्ये आपण एक शांतता निर्माण होणार नाही. जी समाजात जी शांतता आवश्यक असते ती शांतता राहणार नाही, कुठले खूप वेगवेगळ्या प्रकारचे काय होणार आहे, प्रॉब्लेम्स क्रिएट होणार आहे. ठीक आहे, we must remove this contradiction at the earliest possible moment, or else those who suffer for inequality will blow up the structure of political democracy which this assembly has so laboriously built up. बघा इथे काय सांगितलंय की जास्त काळ ही तत्वे नाकारत राहिलो, आता आपण ही तत्वे आताही मानत आहे, असमानता, स्त्री पुरुष असमानता, उच्च नीचता, जातीभेद असमानता, असे जर ही तत्वे जर जास्त काळ आपण नाकारत मानत राहिलं, म्हणजे समानता आहे असं नाकारत राहिलो तर काय होईल बघा, जास्त काळ ही तत्वे नाकारत राहिलो तर राजकीय लोकशाही धोक्यात येणार
शक्य असणार आणि तितक्या लवकर हा विरोधाभास नष्ट करणे आवश्यक आहे. जर आपण हा विरोधाभास जितक्या लवकर नष्ट करणार नाही तर काय होईल, वेगवेगळे प्रॉब्लेम्स क्रिएट होईल. खूप जी समाजात जी शांतता आवश्यक असते, वेगवेगळ्या एक प्रकारे प्रत्येक पार्टीमध्ये प्रत्येक लोकांमध्ये काय होईल, वाद निर्माण होईल. तो वाद निर्माण व्हायला नको म्हणून जास्त काळ ही तत्व नाकारत राहिलो तर राजकीय लोकशाही धोक्यात आणि शक्य तितक्या लवकर विरोधाभास नष्ट करणे आवश्यक आहे. हा विरोधाभास आहे असमानतेचा, हा नष्ट करणे आवश्यक आहे. जर असमानता राहिली तर वेगवेगळे असे प्रॉब्लेम्स क्रिएट होत राहील. ठीक आहे, हा विरोधाभास नष्ट करणे आवश्यक आहे. अन्यथा संसदेने, कायदे मंडळाने इतक्या परिश्रम राजकीय लोकशाहीचे हे स्तंभ उभारले आहे, ते असमानतेने लोक उखडून टाकतील. म्हणजे इथे हे सांगितले की बघा, बिल्ड अप हा एक पॉइंट आहे. द स्ट्रक्चर ऑफ पॉलिटिकल डेमोक्रेसी हा आपला लेसनचा टायटल आहे. स्ट्रक्चर ऑफ पॉलिटिकल डेमोक्रेसी म्हणजे जो आपलं जे आता सपोज राज्यघटना कुणी लिहिली, आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी. यांनी प्रत्येक गोष्टीत समानता सांगितल्या, प्रत्येक गोष्टीत. जर ही आपण नाकारत राहिलो, विरोधाभास करत राहिलो तर काय होईल, अराजकता निर्माण होईल, वेगवेगळे प्रॉब्लेम्स क्रिएट होईल. आणि बघा, जर तेच अशा पद्धतीने जे बांधले आहेत, त्यांनी जे स्तंभ उभारले आहे, म्हणजे त्यांनी जी राज्यघटना लिहिली आहे, ठीक आहे, आपण स्तंभ उभारले आहे म्हणजे इथे सांगण्याचं तात्पर्य हे आहे बाबासाहेब आंबेडकरांचं, की जर जे आम्ही लिहिले, जे राज्यघटनेचे ते स्तंभ उभारले आहे, ते असमानतेने लोक काय करून टाकेल, उखडून टाकेल. आता एखादी गोष्ट सपोज एक्झाम्पल देते, बघा सपोज कॉलेजमध्ये रूल्स दिले आहे, ठीक आहे, नोटीस बोर्डवर रूल दिलेले आहे की टायमिंगवर येणे, व्यवस्थित बिहेव चांगलं असायला, असे खूप सारे रूल दिले आहे कॉलेजचे. आपण त्याला राज्यघटना म्हणू, ठीक आहे. राज्यघटना ही वेगळी आहे, हे आपल्या समाजासाठी आहे, पण कॉलेजसाठी ती राज्यघटना राहिली, ती त्यांचे रूल्स राहिले. समानता राहणे, व्यवस्थित राहणे, हे कॉलेज युनिफॉर्म मध्ये राहणे, आय कार्ड यूज करणे, ही राज्यघटना कॉलेजची झाली, ठीक आहे. बट ते आपण फॉलो नाही केली, प्रत्येक स्टुडंटनी त्याला फॉलो नाही केलं, त्याला विरोधाभास करत राहिलं, तशा पद्धतीने आपण बिहेव नाही केलं कॉलेजमध्ये, ठीक आहे. तर काय होईल, त्याच्यामध्ये अराजकता निर्माण होईल आणि जे लिहिले आहे, जे त्यांनी लिहिलंय त्याच्यामुळे काय ते उकळून जाईल. त्याला काही अर्थ राहील का, लिहिलेला काहीच अर्थ नाही, त्याला काही इम्पॉर्टन्स राहणार. आणि कॉलेजचं वातावरण काय होणार, एक प्रकारे अनडिसिप्लिन होणार आहे, ठीक आहे. तशाच पद्धतीने समाजात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले, समाजात जर ही समानता राहणार नाही तर काय होईल, एक प्रकारे अनडिसिप्लिन लोक होणार. आणि जे राज्यघटना लिहिली आहे, त्यांनी जे नियम्स लिहिले आहे, ते काय करेल, अराजकते, जे असमानता मानणारे लोक, ते काय उखडून टाकेल. म्हणजे ते त्या जे रूल्स आहे त्याचे काही व्हॅल्यू राहणार आहे. समजलं. एक कॉलेजचं एक्झाम्पल देऊन सांगितले की जर जी राज्यघटनेचं जर चांगल्या प्रकारे आपण मानलं नाही, त्याचे जर फॉलो केलं नाही आपण, तर काय होईल, ते असमानता मानणारे लोक ही राज्यघटना काय करेल, उखडून टाकेल. म्हणजे त्याचं काही व्हॅल्यू राहणार नाही, समाजात वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण होईल. बघा नेक्स्ट पॉइंट. The second thing, we are waiting in the recognition of the principle fraternity. बघा, आपण या आधी बघितलं होतं, फ्रॅटर्निटी मीन्स काय होतं, अ सेन्स ऑफ कॉमन ब्रदरहुड ऑफ ऑल इंडियन्स. आणि इथे बघा, इथे दुसरी महत्वाची गोष्ट आपल्यासाठी काय महत्वाची आहे, फ्रॅटर्निटी. आतापर्यंत त्यांनी फ्रीडम सांगितलंय, इक्वॅलिटी सांगितली, आता फ्रॅटर्निटी. फ्रॅटर्निटी इज मोस्ट इम्पॉर्टंट अवर लाईफ. का बरं, कारण की फ्रॅटर्निटी जर आपण समान बंधुत्वाने राहिलं तर काय वादविवाद निर्माण होणार नाही, हे सांगितलंय. बघा, फ्रॅटर्निटी मीन्स काय होतं, व्हॉट डज फ्रॅटर्निटी मीन्स, फ्रॅटर्निटीचा अर्थ काय होतं. बघा, फ्रॅटर्निटी मीन्स अ सेन्स ऑफ द कॉमन ब्रदरहुड ऑफ ऑल इंडियन्स. सर्व भारतीयांसाठी समान बंधुभाव असणे म्हणजे फ्रॅटर्निटी मीन्स
समान बंधुभाव. ओके, म्हणजे सर्वांनी समान बंधुभावाने राहणे म्हणजे फ्रॅटर्निटी होतंय. इट्स इंडियन being one people. It is the principle which give unity and solidarity टू सोशल लाईफ. आणि इथे सांगितले की सोशल लाईफ मध्ये आपण सामाजिक जीवनात एक युनिटीने बंधुभावाने राहणे हा फार कठीण आहे. बट त्यांनी म्हटलं की आपण सर्व भारतीय, आपण बघा सारे भारतीय आपण बांधव हा शब्द आपल्या जनगणने म्हणजे जे आपले इंडियनचे जे रूल्स आहे, सारे भारतीय आपण बांधव आपण म्हटलं जातो म्हणतोय तशा पद्धतीने इथे सांगितले की जे सर्व भारतीय हे काय समान आहे, बंधुभावाने राहिले पाहिजे हे सांगितले इथे. इट इज अ डिफिकल्ट थिंग टू अचीव. आणि हे गोष्ट मिळवणे फार कठीण आहे म्हटलंय. हाऊ डिफिकल्ट इट इज आणि हे कशा पद्धतीने कठीण आहे कॅन बी रिअलाइज फ्रॉम द स्टोरी रिलेटेड बाय जेम्स ब्रॅली ब्राइस in his volume on American Commonwealth about the United States of America. आणि हे जे बंधुभावाचं जे तत्व आहे ते कुणी सांगितलंय, जे बघा हे नाव अंडरलाईन करा, जेम्स ब्राइस. ओके, यांचं नाव अंडरलाईन करा. यांनी आपल्या अमेरिकन कॉमनवेल्थच्या युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका आहे तिथे त्यांनी एक कथा ऐकलेली आहे. ती त्या कथेमध्ये त्यांनी समान बंधुतेचं कसं महत्व आहे, त्याचे तत्व काय, त्याचे व्हॅल्यू काय, ह्या सर्व गोष्टी सांगितले. ती स्टोरी सांगितली. ऍक्च्युली कथा आहे, कथा सांगितली आहे त्यांनी. त्याच्यामध्ये काय त्यांनी रीड केलंय ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या. ओके, बघा, पर्पज टू recount it in the words of ब्राइस हिमसेल्फ दॅट. आणि त्यांनी त्यांच्या त्या कथामध्ये काय ऐकलं, समान बंधू फ्रॅटर्निटी मध्ये त्यांनी काय व्हॅल्यू सांगितले, काय त्याचे महत्व सांगितले, ह्या सर्व गोष्टी त्या कथा सांगेल आपलं. कशामध्ये त्यांनी बघितले, ऑन अमेरिकन कॉमनवेल्थ अबाउट द युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेमध्ये. ओके, ते आपण नेक्स्ट बघूया. ओके, बाय. आणि यामध्ये लक्ष द्या थोडं